लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठा निर्णय होय, सगळ्यात मोठा निर्णय झालेला आहे। महिलांना पुन्हा 3,000 रुपये आता येणार आहेत। पुन्हा 3,000 रुपयाची माहिती पाहायला मिळणार आहे तुम्हाला। कोणत्या महिलांना हे 3,000 रुपये परत एकदा येणार आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। 3 अतिशय महत्त्वाच्या गुड न्यूज अपडेट समोर आले आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये 4,500 रुपये तुम्हाला तर मिळणारच आहेत। त्यासोबत ज्यांना मिळाले नाही 3,000 त्यांना 4,500 रुपये मिळतीलच, पण त्यासोबत पुन्हा 3,000 रुपये कोणत्या महिलांना येणार आहेत त्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। इथे ट्विटरच्या माध्यमातून देखील या निर्णयाची माहिती आदिती तटकरे या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी देण्यात आली आहे। तर हे देखील आपण पाहणार आहोत की सप्टेंबर महिन्यात 4,500 रुपये तर मिळणारच। ज्यांना पैसे मिळाले नसतील त्या महिन्याला पण 4,500 रुपये मिळतील सप्टेंबरमध्ये, परंतु पुन्हा 3,000 रुपये येणार आहेत। तर हे कोणत्या महिलांना नेमकं मिळणार आहेत? तर सर्व महिलांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा आणि पुढे बघा। दुसरा एक याच्यामध्ये असा निर्णय आहे की दुसऱ्या हप्त्याची यादी देखील आता मंजूर झाली आहे। दुसरा हप्ता केव्हा येणार आहे? तर बघा, महिलांना आता पैसे वाटप करण्यात येणार आहे। दुसरा हप्ता जो आहे, जो महिलांना वाटप केला जाणार आहे, तर याची यादी देखील आता मंजूर करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून टाका। दुसरी यादी मंजूर करण्यात आलेली आहे। शासनातर्फे या ठिकाणी यादी मंजूर करण्यात आलेली आहे। ही जी काही यादी आहे ती लवकरच त्या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहेत। यादी मंजूर झाली म्हणजे तुमचे पैसे या ठिकाणी येणारच आहेत। पण आता दुसरा हप्ता कधी मिळेल याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल आणि 3,000 रुपये पुन्हा एकदा कोणाला मिळणार आहेत याविषयी देखील माहिती त्या ठिकाणी असणार आहे। तर व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत आणि एकदम पुराव्यासहित आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता की आदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे। तर काय माहिती आहेत, कोणत्या महिलांच्या खात्यात पुन्हा एकदा 3,000 रुपये येणार आहेत? सरकारने घेतला मोठा निर्णय। तर डिटेल माहिती आपण घेऊयात। तर डिटेल काय हे करता तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर 3 मुद्दे आहेत। महिलांच्या खात्यात पुन्हा 3,000 कोणाला येतील, दुसऱ्या हप्त्याची यादी मंजूर झाली आणि पुढल्या सर्व तारखा देखील आता जाहीर झालेल्या आहेत। तर चला तर आपण पाहूयात की झालं काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात एकूण 3,000 रुपये त्या ठिकाणी जमा झाले आहेत। तुम्ही त्या आर्टिकलमध्ये बघू शकता की 3,000 रुपये त्या ठिकाणी जमा झाले। आता तुमचे जमा झाले असेल तर तुम्ही हो म्हणून मेसेज टाकू शकता। मग यामुळे काय झालं की महिलांच्या चेहऱ्यावर आता हास्य आहे, पण मात्र काही महिलांच्या चेहऱ्यावर हास्य निघून गेलं आहे। आता पाहू शकता की यामागचं कारण काय झालं की एक प्रॉब्लेम याच्यामध्ये झाला की लाडक्या बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले, पण ते अचानक गायब झाले होते। इथे पाहू शकता काही महिलांचे पैसे गायब झाले होते। तर त्यामुळे महिलांना मोठा धक्का बसला। इथे पाहू शकता भरपूर महिलांना त्या ठिकाणी धक्का बसला। मग आता या महिलांसाठी सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आणि तो निर्णय काय आहे तो आता आपण पाहूयात। आता इथे पाहू शकता की 31 जुलै आधी लाडकी बहीण योजनेत ज्यांनी अर्ज दाखल केले होते त्यांना 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान 3,000 रुपये जमा झाले होते। 3,000 रुपये ज्या महिलांचे जमा झाले त्यांना भावांकडून ही ओवाळणी मिळाली, पण अचानक ही बँकेने ही काढून घेतली। आम्हाला एक त्या ठिकाणी कमेंट देखील आली होती की साधारणपणे 3,000 रुपये हे खात्यामध्ये जमा झाले, लगेच 1,900 रुपये त्यामधून वजा करण्यात आले। खात्यामध्ये फक्त 1,100 रुपये शिल्लक राहिले। त्यातून महिलेने 400 रुपये काढलेले आहेत आणि आता जवळपास 700 रुपये हे खात्यामध्ये त्या ठिकाणी आहेत। तर मग काय होईल? तर ज्या महिलांचे पैसे बँक खात्यामधून काढून घेण्यात आले होते तर त्या महिलांचं एकतर काय होतं, त्या खात्यामध्ये बॅलन्स कमी असल्यामुळे त्या बॅलन्सचा दंड त्यांना लागला किंवा कुठल्या एखादं कर्ज असेल तर त्याचा इंटरेस्ट लागला। मग पैसे जसे सरकारने खात्यात टाकले तशी ती रक्कम इंटरेस्टच्या रूपात वजा करण्यात आली। इथे पाहू शकता तुम्ही वजा करण्यात आली। त्यामुळे महिलांना योजनेचे जे पैसे येऊन देखील त्यांचं खातं रिकामं राहिलं होतं। तर याकरता महिलांना मोठा झटका बसला होता। मग आता कोणत्या महिन्याला 3,000 रुपये पुन्हा एकदा येणार आहेत? तर काय आलं, महिलांनी याकरता तक्रारी देखील केल्या होत्या। त्यानंतर या सरकारने मोठा निर्णय घेतला आणि ज्या बँकांनी पैशाची कपात करू नये म्हणून सूचना देखील देण्यात आल्या होत्या। तर तुम्ही पाहू शकता की ज्या मुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर जे मंत्रालय आहे त्यांनी असं सांगण्यात आलं बँकांना की कोणत्याही कारणास्तव तुम्ही जे काय पैसे आहे ते वजा करता येणार नाही। तुमचा कर्ज असू द्या, मिनिमम बॅलन्सचा दंड असू द्या, कुठलाही दंड असू द्या, ते कापायचे नाही। कुठल्याही कारणास्तव हे खाते जर गोठवण्यात आले असतील तर ते पूर्ववत करण्यात यावे याविषयी निर्देश देण्यात आले आहे। आता 4,500 रुपये कोणाला येतील, कोणाला हे 3,000 रुपये जास्तीचे येणार आहे, काय पुढच्या याची तारीख आहे ती आहे। पण तत्पूर्वी इथे तुम्ही पाहू शकता की महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना सूचना देण्यात आली आहे। त्याचं एक त्या ठिकाणी पोस्टर सरकारच्या माध्यमातून आहे। तिथे पाहू शकता योजनेअंतर्गत मिळालेल्या
लाभ कोणत्याही कारणास्तव कपात केला जाणार नाही. कोणत्याही कारणास्तव लाभार्थीचं खातं गोठवण्यात आलं असेल ते पूर्ववत करण्याची ताकीद देण्यात आली आहे. आणि मिळालेले पैशातून जे आहे म्हणजे 3,000 येतील, 4,500 रुपये येतील, तर त्यामधून कुठलीही कपात करता येणार नाही. तर असं त्या ठिकाणी आदिती वर्धा, सुनील तटकरे, मंत्री महिला बालविकास महाराष्ट्र शासन यांनी देण्यात आलेले आहे. तर ही आनंदाची बातमी आहे. पुढची दुसरी अतिशय महत्त्वाची बातमी अशी आहे की आता तुम्ही इथे पाहू शकता की माझी लाडकी बहीण योजनेचा जो दुसरा हप्ता आहे, दुसरा हप्ता अधिक ज्या महिलांना पूर्वी पैसे आले नाही तर त्यांना डायरेक्ट 4,500 रुपये हे केव्हा येतील, तर यासाठीची तारीख जाहीर करण्यात आली. अतिशय महत्त्वाची बातमी त्या ठिकाणी इथे असणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता की हे या ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता की ही अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे. आता तुम्ही पाहू शकता की आता पहा, लाडकी बहीण योजनेच्या जे काय पहिला टप्पा होता ज्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्हींचे मिळून 3,000 रुपये जमा करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. लक्षात घ्या, 45 ते 50 लाख महिलांना याच्यामध्ये लाभ मिळणार आहे. मग आता दुसऱ्या टप्प्यात तुमचं नाव आहे का? तुम्ही इथे पाहू शकता की आता दुसरा टप्पा आहे त्यात तुमचं नाव आहे का? चला जाणून घेऊयात. आता यादी जाहीर झाली. लक्षात घ्या, यादी ही जाहीर झालेली आहे. यादी जाहीर झालेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात तुमचं नाव आहे की नाही हे पाहून घेऊयात. तर 31 जुलै आधी सगळ्यात आधी हे क्लिअर करण्यात आलेलं आहे की ज्या महिलांचे अर्ज जे 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत त्याच महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही मिळून जे पैसे आहेत 17 ते 19 ऑगस्टपर्यंत जमा झाले. ही गोष्ट क्लिअर करून घ्या की 31 जुलै आधी जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल, बँक सीडिंग झालं असेल तर आणि तरच पैसे तुमचे 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्टपर्यंत आले असतील. मग आता इथून पुढे एक सांगण्यात येते की या तारखेनंतर आता पुढचे पैसे जमा होणार. पाहू शकता 1 ऑगस्टपासून मग ज्यांनी अर्ज सुरू केले तर त्यांचा जो निधी आहे तर तो इथे लक्षात घ्या, त्यांचा जो निधी आहे तर तो जवळपास 31 ऑगस्टपासून वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. 31 ऑगस्टपासून वितरित होण्याला सुरुवात होणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. म्हणजे 31 ऑगस्टनंतर तुमचा जो निधी आहे, दुसऱ्या टप्प्यातला जो निधी आहे तर तो निधी त्या ठिकाणी इथे वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर 1 ऑगस्टनंतर जर फॉर्म भरला असेल, 1 ऑगस्टनंतर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचा निधी हा दुसऱ्या टप्प्यातला जो निधी आहे तर तो त्या ठिकाणी याचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहेत आणि तो 31 ऑगस्टनंतर होणार आहे. मग ज्या महिलांनी अर्ज 1 ऑगस्टपासून केले असतील तर त्यांना पैसे हे 31 ऑगस्टनंतरच मिळणार आहे, तर अशी माहिती दिलेली आहे. इथे पाहू शकता ट्विटरवर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचं एक पोस्टर देखील त्या ठिकाणी प्रसारित करण्यात आलं होतं. इथे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभ मिळणार. 31 जुलैपर्यंत त्या ठिकाणी जो काय योजनेतील जो काय लाभ होता तो देण्यात आला आहे 17 ते 19पर्यंत. पण ज्या महिलांनी 31 ऑगस्टनंतर अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि तीच जी काय आहे तर तुम्ही पाहू शकता की हा जो डेटा आहे तर तो बाल या विभागाकडे पाठवला जात आहे आणि नंतरच्या महिलांना देखील आता लाभ मिळणार आहे. तर असं त्या ठिकाणी एक परिपत्रक देखील आता त्यांच्याकडून जारी करण्यात आलं. तर अशा पद्धतीनं जो काय लाभ आहे, दुसरी यादी जी आहे तर 31 ऑगस्टपासून त्या ठिकाणी टाकायला सुरुवात होणार आहे आणि याचा कार्यक्रम देखील एक सरकारच्या माध्यमातून एक कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होणार आहे. तर तुम्ही बघू शकता की हा कार्यक्रम त्या ठिकाणी नागपूरमध्ये होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे आहे. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.